आणि म्हणून ज्या परिवर्तनाची वाट हे बार्शी शहर बनतंय आणि ती परिवर्तनाची वेळ आता आलेली आहे. आदरणीय खासदार सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेब यांनी या देशामध्ये आपल्या गावाने इतिहास घडवला. त्या संबंध महाराष्ट्रामध्ये विक्रमी मताने विजयी होत असताना या बार्शी शहराने त्याला जे भरभरून प्रेम दिलं आणि म्हणूनच सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेब आपल्या या बार्शीच्या नगरीमध्ये स्वागत आहे. आदरणीय राजेंना ऐकायला या ठिकाणी ही जनता या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आलेली आहे आणि म्हणून आपला फारसा न वेळ घेता परत एकदा मी सांगतो, आता हातात घेतलेली ही मशाल तुम्हाला मी सांगतो, आपण खऱ्या अर्थानं येत्या 3 तारखेला विजयाच्या स्वरूपामध्ये परिवर्तित करणार आहे. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. उपस्थित खासदार एक दबंग नेतृत्व ओमदादा निंबाळकर, वादनीय दिलीपजी सोबत साहेब, उस्मान अली शाहसाहेब, गणेश नाना जाधव, नागेश अण्णा अक्कलकोटे यांना विनंती आहे की त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्याचबरोबर आर्यनबाई सोपाल यांना विनंती आहे की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आई राजा. अरे कोण म्हणतात नाही का दिल से, अरे कहा दिल से. यानंतर शांतीदूत उस्मान अली शाहसाहेब यांना मी विनंती करतो की अगदी थोडक्यामध्ये त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावं. ज्येष्ठ नेते उस्मान अली शाहसाहेब. आजच्या सभेचे अध्यक्ष आडके साहेब, खंबीर साध सुधीर भाऊ सोपल, बार्शीचे लाडके नेते आमदार दिलीपरावजी सोपल आणि ओमराजे निंबाळकर, ये भगवंताची नगरी, नगरी भगवंताची आहे साहेब. इथे काय चालतंय आणि काय चालत नाही, इथे काय काय चालतंय आणि काय काय चालत नाही. इथे हळद चालत नाही, गुलाल चालत नाही, दत्तक पुत्र चालत नाही आणि समजात मोठी गोष्ट म्हणजे लबाडी चालत नाही. लबाड माणसाचा खेळ जेव्हा चालत नाही, हे भगवंताची नगरी. आणि आज या तालुक्यामध्ये नगरपालिकेचा इलेक्शन लागलेला आहे आणि 42 नगरसेवक आणि नगरसेविका मशालचा निशाण घेऊन उभारलेले आहेत आणि एक नगराध्यक्ष निर्मलाताई हे नगराध्यक्ष म्हणून उभारलेले आहेत. ले हाथ में मशाल और मतदान कर हो जा खुशहाल. चली चली शहर शहर गली गली, शहर शहर गली गली मशाल की हवा चली. एवढा 2 शब्द बोलतो. बोलणारे लय आहेत, मला बोलायला लय येत आहे. 2 शब्द बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उस्मान अली शाहसाहेब. यानंतर बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक शांतीदूत वाहिद पाशा शेख यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय वाहिद पाशा शेख.
आजच्या सभेचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके, मंचावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे बार्शी तालुक्याचे लाडके नेते आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या देशाचे दबंग खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, आदरणीय विश्वास भाऊ आणि आपले सर्व उमेदवार, या ठिकाणी बोलणारे वक्ते भरपूर आहेत म्हणून सन्माननीय व्यासपीठ, सर्व पत्रकार बंधू, स्टेजवर बसलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, समोर उभे असलेले सर्व तरुण मित्र, ह्या बार्शी शहरातील सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनीनो, खरं म्हणजे या निवडणुकीची वाट आपण गेल्या 4 वर्षापासून पाहतोय. 4 वर्ष झाले ह्या निवडणुकीला आपण वाट पाहून आहोत की सत्ताधारी माणसं कधी मतं मागायला येणार आहेत आणि मतं मागायला येताना कुठल्या चिन्हावर येणार आहेत. कारण यांचं घरीच चिन्ह रात्रीत एक असतं आणि दिवसा एक असतंय. ह्या तालुक्यामध्ये दहशतीचं राजकारण, ह्या शहरामधलं दहशतीचं राजकारण जर खऱ्या अर्थानं मोडीत काढायचं असेल तर आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण सोपल साहेब आणि विश्वास भाऊ हे सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारे हे नेतृत्व हे संबंध बार्शीकराला माहित आहे. संबंध बार्शीकराला या निमित्तानं गेली 9 वर्ष आपल्याला पाण्याचा ज्यांनी तुटवडा करून दिला. टीका करायला भरपूर आहे, मात्र आपण फक्त नगरपालिकेवर बोलू. ह्या शहराला पाणी पुरवठा कशा पद्धतीनं तुम्ही केला, ह्या शहरातल्या नागरिकांनी पाणीपट्टी वर्षाला भरली, पाणी दिलं महिन्याला 4दा, 10-10, 12-12 दिवस पाणी तुम्ही दिलं नाही, म्हणजे महिन्याला पाणी दिलं 4 वेळा, वर्षात पाणी मिळालं कितीदा ह्याचा हिशेब केला पाहिजे. आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलेलं आहे. तरुण मित्रांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की मित्रांनो, आपल्याला महिन्याला पाणी मिळालं किती आणि पाणीपट्टी आपण भरली किती, देखभाल दुरुस्तीसाठी किती खर्च झाला. नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे, तुमच्या आणि माझ्या करावर चालणारी संस्था आहे. हे तर कोणाचं घरचं काय असतं. मग वर्षामध्ये जर 40 वेळा जर पाणी दिलं असेल आणि 365 दिवसाची जर तुम्ही पाणीपट्टी घेत असाल तर हा जिझिया करे असं मी या ठिकाणी मानणारा कार्यकर्ता आहे. पत्रकारांना या ठिकाणी विनंती आहे, त्यांनी देखील या बातम्या छापल्या पाहिजे की पाणी तुम्ही दिलं कितीदा, तुम्हाला देखील पाणी तेवढंच मिळालं ना. मग अशा पद्धतीचा राज्यकारभार करत असताना ह्या शहरातल्या मुताऱ्या चोरीला गेल्यात. एसटी स्टँड पासून कोर्टापर्यंत जर गेलो आपण तर सार्वजनिक आहे का, ह्या शहरामध्ये महिलांसाठी आहे का व्यवस्था काय, आणि मग कशाच्या जीवावर तुम्ही मतं मागतात. नगरसेवक होत असताना नगरसेवक ह्या शब्दाचा अर्थ कळावा लागतो. जो कार्यकर्ता असतो, हे उत्सव जे आहे, हे नगरपालिकेचा उत्सव म्हणजे कार्यकर्त्यांच्या कामाचा उत्सव असतंय. ही निवडणूक कार्यकर्त्याला काहीतरी मिळत असतं. वर्षानुवर्ष तुमच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्याला नेते त्या ठिकाणी संधी देत असतात, त्या उत्सवामध्ये सामील करून घेत असतात. सोपल साहेबांनी अतिशय चोखपणे या ठिकाणी, विश्वासरावांनी आणि सोपल साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. समोरच्या उमेदवार आपण जर पाहिलं, अचानक आयात झाले उमेदवार. वर्षानुवर्ष यांच्यासाठी ज्यांनी काम केलं त्यांना सरळ बाजूला आणि गुटकेवाले आणि मटकेवाले यांनी बाहेर काढले. ह्या शहरामध्ये गुटक्याची आणि मटक्याची परंपरा आपल्याला खऱ्या अर्थानं मोडीत काढायची आहे पुढच्या काळामध्ये. आम्हाला कोणाच्या धंद्याशी विरोध नाही. ज्याला जे पसतं त्याने ते खावं, ज्याला जे पसतं त्याने ते खावं. कुणाच्या उद्योगाला आम्ही विरोध करणारी माणसं नाहीत. मात्र आपली कितने भी बडे झूले में झूलो, एक कहावत है साहब, कितने ही बड़े झूले में झूलो अपनी औकात मत भूलो. अरे काम करण्यासाठी कार्यकर्ता असतो, नगरसेवक होण्यासाठी त्याची डिग्री कार्यकर्ता म्हणून लागते. नगरसेवक या शब्दाचा अर्थ ज्यांना कळाला नाही, रात्रीतून आयात झाले आणि तिकीट घेऊन उभे राहिले. नगर म्हणजे काय, न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार
आणि र म्हणजे रस्ते, आणि सेवक म्हणजे काय? अरे आपण नगरांचे सेवक म्हणून या निवडणुकीला सामोरे जायचंय. अंगठ्या घालून मटक्याचे गुत्ते चालवण्यासाठी नगरसेवक व्हायचं ना आपल्याला. नगरसेवक व्हायचं असतं आपल्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी. नगरसेवक व्हायचं असतं आपल्या गल्ली समोरच्या गटारी दुरुस्त करण्यासाठी. नगरसेवक व्हायचं असतं आपल्या भागात दुरुस्त करण्यासाठी. नगरसेवक व्हायचं असतं गावातले हापसे पंप चालू आहेत का नाहीत ते बघण्यासाठी. नगरसेवक व्हायचं असतं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आणि मग असं असताना ह्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात असताना समोरचे उमेदवार बघा, आपले उमेदवार बघा. आता वेळ खूप कमी आहे. वेळ कमी असल्यामुळं फक्त प्रत्येकानं आपल्याला जे चिन्ह दिलेलं आहे, आदरणीय ओमदादाला ज्या पद्धतीनं आपण या तालुक्याला शहरामध्ये लीड दिला, त्याच पद्धतीचा लीड आपण दिलीपरावजी सोपल साहेबांना दिला. आणि आता खऱ्या अर्थानं विजयाची हॅट्रिक तुमच्या साक्षीनं आपण या ठिकाणी सोपल साहेबाला आपण असा एक विश्वास देऊ की विजयाची हॅट्रिक आपण केल्याशिवाय राहणार नाही. अंधार पडलेला आहे मित्रांनो सगळीकडे. कोण लोक राजकारणात पुढे आली? आदरणीय सोपल साहेबांचं नेतृत्व गेली 40 वर्ष या तालुक्याने घेतलं, सांभाळलं. अशी माणसं आणायची कुठनं? बघा त्या माणसाकडं, सोपल साहेबांकडे बघा. कार्यकर्ता कसा असतो, विरोधात गेलेल्या माणसाला कधी त्यांनी वाकडं बोललं नाही, कधी कुठल्या कार्यकर्त्याची कुजंबना केली नाही. कितीतरी कार्यकर्ते आले, मोठे झाले, निघून गेले, कधीही ब्रशब्द काढला नाही. लोकसेवक असा असतो. जरा फुटतंय, जरा काहीतरी बघतोय म्हणलं की त्याला गोरगोर करायची. असला धंदा लोकप्रतिनिधीने करायचा नसतो. लोकप्रतिनिधी हा तालुक्याचा असतो, सगळ्यांना घेऊन जाणार असतो. या ठिकाणी मुद्दा म्हणून अधिक वेळ न घेता शेर सांगेन. सगळीकडे अंधार पडलेला आहे. अशामध्ये आपल्या हातामध्ये ओमदादाने दिलेली मशाल आहे, दिलीपरावजी सोपल साहेबांनी दिलेली मशाल आहे. ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. येत्या 2 तारखेला ह्या शहराचं राजकारण बदलण्यासाठी पुन्हा पुन्हा संधी नसती. घटनेनं जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, इथं लहान मोठा कोणी नसतं. जात धर्म पंथ हे सगळ्या एका ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम आपल्या संविधानानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. ज्या संविधानानं दिलेला जो हक्क आहे, तो हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपल्या हातामध्ये एक मशाल घेऊन आपल्याला पेटून उठायचंय. पेटून उठायचंय. आणि येत्या 2 तारखेपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सहकाऱ्यांना विनंती आहे, बार्शीकरांना विनंती आहे की मित्रांनो, आपल्या सगळ्यांना घरपट्टीची बिलं येतात. मला सांगत असताना त्यातला एक मुद्दा राहून गेला. घरपट्टीची बिलं आपल्या हातामध्ये येतात, त्याच्यामध्ये 2% व्याज लागतंय आपल्याला. 2% व्याज असणारी घरपट्टी तुम्ही आणि आम्ही भरतोय. त्या ठिकाणी सोपल साहेबांनी विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडला. महाराष्ट्रात कुठंच नाही, मात्र बार्शीमध्ये व्याज घेतलं जातं 2% त्या पैशावर. सगळीकडे होतं, मात्र सोपल साहेबांनी आपल्या बार्शीला खास बाब म्हणून या व्याजामधून मुक्ती मिळवण्याचं काम केलं. आणि मग ते व्याज आपल्याला जे बंद होणार आहे, ते बंद करण्यासाठी आपल्याला नगरपालिकेमध्ये एक ठराव घ्यावा लागणार आहे. आपली आलेली पहिली बॉडी पहिला ठराव ते मंजूर करतील आणि बार्शीकरांना त्या व्याजापासून जी व्याजाची जी आपल्याला धाकता होते ते मुडीत काढण्याचं काम सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी करेल. या ठिकाणी अधिक वेळ न घेता मी आपल्या सर्व तरुण मित्रांना या ठिकाणी विनंती करणार आहे की बाबांनो, रात्र वैराची आहे. ह्या गावामध्ये कशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे ते जर खऱ्या अर्थानं मुडीत काढायचं असेल तर आठवण करा, माझी आई किती वाजता पाण्यासाठी उठत होती, माझी भगिनी किती वाजता पाण्यासाठी उठत होती, किती ताटत बसत होत्या माझ्या भगिनी. आणि पाण्यासारखा प्रश्न हा महिलेला आमच्यापेक्षा सगळ्यांना जास्त माहीत असतं. घरामध्ये काम करणाऱ्या महिलेचा हात हा सतत पाण्यामध्ये असतं. आणि सोपल साहेबांनी गेल्या 20 वर्षात 25 वर्षात त्यांच्या राजकारणामध्ये नगरपालिकेच्या निमित्तानं कधी पाण्याचा तुटवडा आपल्याला पडू दिलेला नाही. ह्या तालुक्याला पाणी आणण्याचा नेता, खऱ्या अर्थानं पाणीदार नेता, त्या नेत्याची हात बळकट करण्यासाठी, तुम्हा आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमचे आमचे नेते ओमदादा या ठिकाणी आलेले आहेत. मी तुमच्या आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद वाहिदभाई. यानंतर भीमनगरचे नेते सन्माननीय दयानंदजी कदम यांचा प्रवेश आदरणीय सोपल साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दयानंदजी कदम हे महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत. दयानंदजी कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आदरणीय सोपल साहेब यांच्या शुभ हस्ते दयानंदजी कदम यांचं प्रवेश आदरणीय विश्वासभाऊ बारबोले व दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दयानंद कदम यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेते बापूसाहेब चोबे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर महाविकास आघाडीचा धान्या वाघ माजी नगराध्यक्ष गणेश नाना जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय गणेश नाना जाधव. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते दिलीपराव सोपल साहेब, आत्ताच आपल्या माझ्या अगोदरच्या वक्त्यानं सांगितलं की पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे. मित्रांनो, 2011 ते 2016 ह्या काळात सुद्धा आम्ही नगरपालिकेचे काम करत होतो. आज माझ्या माता भगिनींना पाहिलेलं असेल, आम्ही 1 दिवसाड पाणी पुरवठा करत होतो. जिथं 3 दिवस लागले तर त्या जिथं आमच्यावर मोर्चा आणण्याचा प्रयत्न होत होता. पण आमच्या भगिनी सुद्धा आता 10-10 दिवस पाणी नाही तरी सुद्धा कुणी उठाव करायची ताकद होत नाही. मला सांगा, किती गुलामगिरीच्या जीवाखाली आपण आतापर्यंत राबायचं आणि कुणाच्या हाताखाली आपण एवढं दडपणशाही करत राहायचं ही नागरिकांनी आता ठरवलेलं आहे. माझ्या माता भगिनींना माहिती आहे, गेले 10-10 दिवस पाणी येत नाही म्हणजे महिन्यातनं 3 दिवस फक्त पाणी आपल्याला प्यायला मिळते. आणि वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी आपण भरली जाते. नाही दिली तर जप्तीची धमकी दिली जाते. माझ्या माता भगिनींना एवढं सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळात सुद्धा आपण ह्यांच्या काळातल्या टायमाला आपण जे आपल्याला पाण्यासाठी आपल्याला होळसट झालेले आहे, जे आपल्याला पाण्यासाठी आपल्याला वंचित ठेवलेलं आहे, तर ती आपली नळपट्टी भरायची का नाही ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज मला तुम्ही सांगा, विकासाच्या गप्पा केल्या जातात. अरे कुठं दिसतो तुम्हाला विकास? तुमचा विकास जर झालेला असता तर आमचे सोपल साहेब आज एवढ्या मतानं तुमच्या आशीर्वादाला निवडून आले असते. मला तुम्ही सांगा, तुमच्या सर्वांची साथ असल्या कारणानंच आपण ही महाविकास आघाडी आपल्याला एवढ्या जनसमाजाने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. तुम्हाला एवढं सांगतो, ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेचं काम करीत होतो त्यावेळेस सुद्धा मृत साठ्यातलं पाणी सुद्धा आम्ही जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर अंतरावरनं पाईपलाईन करून आपल्या माता भगिनीसाठी आम्ही 1 दिवसाड पाणी पुरवठा केलेला आहे. तीच आज पाईपलाईन तुम्हाला सांगतो, आज इतक्या दिवसातनं सुद्धा आपण ऐकतोय की नवीन पाईपलाईन टाकली. मित्रांनो, जे आज पाईपलाईन सुद्धा टाकलेली आहे ते आता जुन्या पाईपलाईनला जोडलेले आहे. आज तुम्ही मला सांगा की राहिलेल्या ह्या जुन्या पाईपलाईनचे बिलं गेले कुठं, कुणाच्या घरात जातात, एवढं सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे. आज हे जे पैसे, हे जे लुटिंग चालू आहे, हे तुम्हा आमच्या घरच्याच्या कष्टाचे पैसे आहेत. आपण सर्वांनी आता येईल त्या 2 तारखेला आपण दाखवून द्यायचंय की इथून पुढच्या काळात सुद्धा कशा पद्धतीनं आपण कारभार करून आपल्याला सर्व महाआघाडीच्या सर्व उमेदवाराला निवडून देऊन पुरुष एकदा आपल्याला सोपल साहेबांचे, विश्वासभाऊ बारबोलेंचे
निर्मलाताई बारबोलेंचे हात बरकत करून आपल्याला अध्यक्षपदासाठी त्यांना खुर्चीवर विराजमान करायचंय. आज तुम्हाला एवढंच सांगतो मित्रांनो, राहिलेले 2-4 दिवस आहेत. ह्यांच्या बोलथापाला अजिबात कुठलंही घाबरायचं काम नाही. दडपणाखाली सुद्धा घ्यायचा प्रयत्न करतात. तुम्ही आज मला सांगा, तुम्ही जर आपल्याच घरातला एवढा पैसा वाटला होत असताना आपण असल्याच चोऱ्या करण्याला सांभाळायचं का? मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. माझ्यानंतर बरेचसे वक्ते बोलणार आहेत. वेळ थोडा कमी आहे म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की त्या 2 तारखेला आपली चिन्ह आहे मशाल. मशालीच्या चिन्हावर 3 बटन आपल्याला मशालीचे दाबायचे आहेत. हे 3 बटन दाबल्याशिवाय आपण बूथ सोडायचं नाही. आणि तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण मतदान आपल्या उमेदवाराला करताल, योग्य उमेदवारालाच आपण निवडून द्यायचं, एवढंच लक्षात ठेवा. आणि इथून पुढच्या काळात आपल्याला पाणी पुरवठा व्यवस्थित करायचा असेल तर आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन भरघोस मताने निवडून द्यायचं. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद नाना. यानंतर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, एक उच्च शिक्षित सुसंस्कृत बारबोले घराण्याची सून, तुम्हाला सर्वांची लाडकी बहीण, भावी नगराध्यक्षा सौ निर्मलाताई विश्वास बारबोले यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सौ निर्मलाताई विश्वास बारबोले. नमस्कार. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना मी अभिवादन करते. आज या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार माननीय ओमराजे निंबाळकर साहेब, तसेच आपल्या बार्शीचे भाग्यविधाते आमदार दिलीपरावजी सोबल साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित बार्शीतल्या मतदार बंधू भगिनींनो आणि मातांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज या सभेसाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव झाल्याने मला तुमच्यासमोर येण्याची संधी मिळाली आहे. आज मी महाविकास आघाडी समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभी आहे. या एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी आपण माझी निवड केली याबद्दल मी सर्व नेते मंडळींचे आभार मानते. माझी उमेदवारी जाहीर झाली तशी मी मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागात जाऊन लोकांशी संवाद साधत आहे. तेव्हा मला लक्षात आलं की आपल्या शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. यात सर्वात मोठी समस्या ही अनियमित पाणी पुरवठ्याची आहे. दुसरीकडे उघड्या गटारी, रस्त्यावरील खड्डे, उडणारी धूळ या समस्याही मोठ्या आहेत. बार्शीतल्या आपण सुज्ञ मतदारांनी मला नगराध्यक्षपदाची संधी दिली तर बार्शी शहराला नियमित पाणी पुरवठा केला जाईल असा शब्द मी आपल्याला ओमदादा आणि सोपल साहेबांच्या उपस्थितीत देत आहे. यासोबतच गटारांची वेळोवेळी स्वच्छता असो, गल्लीबोळातील रस्ते नीट करणे असो किंवा महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी असो, बार्शी शहरासाठीच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी जे जे काही आवश्यक असेल ती सर्व कामे प्राधान्याने करून बार्शीला स्वच्छ सुंदर बार्शी करण्याचा संकल्प मी आज तुमच्यासमोर करत आहे. तुमच्या सर्वांच्या साक्षीने, साथीने, आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाने
आपण एक सुंदर, आधुनिक आणि आदर्श बार्शी घडवूया. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, बार्शी नगरपालिकेचा कारभार हा पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असेल अशी खात्री मी तुम्हाला देते. नगराध्यक्ष पदासाठी मला आणि नगरसेवक पदासाठी तुमच्या प्रभागात उभ्या असलेल्या माझ्या सहकारी उमेदवारांना आपण मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी विनंती मी आपल्याला करते. बार्शीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण सर्वजण आम्हाला साथ द्याल असा विश्वास व्यक्त करून मी इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. निश्चितपणानं आपण केलेली भावनिक हाक ही बार्शीकरांच्या हृदयापर्यंत पोहोचलेली आहे. निश्चितपणानं बार्शीकर आपल्या या हाकेला भरभरून असं साथ देतील. लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, खऱ्या अर्थानं बार्शीकर नगरपालिकेच्या निवडणुकीची वाट पाहत होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लोकसभे आणि विधानसभेपेक्षा जास्त मताधिक्य बार्शीकर दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यानंतर बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते, माजी विरोधी पक्ष नेते, एक खमका नेता, नाव घ्यायची सुद्धा गरज नाही. काही नावं अशी असतात, कुछ नाम ऐसे होते जिन्हें तारीफ की कोई जरूरत नहीं होती. नागेशांना अक्कल होते. बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 शिवसेना, महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट, समविचारी पक्ष संघटना त्यांच्या अधिकृत उमेदवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती निर्मलाताई विश्वासराव बारबोले आणि नगरसेवक पदाचे 21 प्रभागातील 42 मशाल चिन्हावर उभे असलेले सर्व उमेदवार. या सभेचे अध्यक्ष बार्शी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि 17वा पुट्टा गणेश मंडळाचे ट्रस्टी बाळासाहेब वाडके. या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे लाडके खासदार आदरणीय ओमदादा, तुम्हा सर्वांच्या कुटुंबाचा तारणहार आणि या बार्शी तालुकाच माझा प्रपंच आणि माझा संसार म्हणून काम करणारा नेता आदरणीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, माजी नगराध्यक्ष योगेशजी सोपल, माजी नगराध्यक्ष गणेश नाना जाधव, माजी नगराध्यक्ष दगडूनाना मांगडे, मराठा समाजाच्या 165 वर्षाच्या नगरपालिकेच्या इतिहासात पहिली मराठा महिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या आमच्या भगिनी शेळवणेताई, तुम्हा सर्वांचा खंबीर पाठीराखा आदरणीय सुधीरभाऊ सोपल आणि उपस्थित सर्व व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनीनो. दादा, याच ठिकाणी उद्धव साहेबांची सभा झाली होती, महाराष्ट्रात ती गाजली होती. आज बार्शी शहरातली सभा आहे. कुठलीही भाडोत्री माणसं इथं आलेली नाहीत. गर्दी आता तृप्ती हॉटेल पर्यंत आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. बार्शी तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पेटलेली मशाल दिल्लीच्या संसदेत गेली, महाराष्ट्राच्या विधानसभेत गेली, आता बार्शीच्या नगरपालिकेत ती जाईल आणि भ्रष्टाचाराचा अंधार दूर करेल हे अभिवचन देण्यासाठी ही जनता या ठिकाणी उपस्थित आहे. सोपल साहेबांना या ठिकाणी व्यासपीठावरून बोलत असताना, सांगत असताना आनंदाची बातमी सांगतो. भगवंताची कृपा साहेब आपल्यावर आहे. आजच आपली जाहीर सभा पहिली या ठिकाणी होतीये आणि आजच विधिमंडळात तुम्ही पांडुरंगाच्या एकादशी नंतर द्वादशीला
शासकीय महापूजा व्हावी म्हणून जी भूमिका विधिमंडळात घेतली त्याचा परिपाक म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयातली माणसं आज भगवंत देवस्थानमध्ये आली होती आणि भगवंताची सगळी माहिती गोळा करून, पौराणिक ऐतिहासिक माहिती गोळा करून भगवंत देवस्थानची पूजा शासकीय झाली पाहिजे हा तुमचा आग्रह पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू झाले. योगायोग आहे, आजच शासनाचे प्रतिनिधी भगवंत मंदिरात यावेत काय, आजच आपली महाविकास आघाडीची सभा इथं असावी काय, काही शुभसंकेत असतात आणि त्या शुभसंकेताचा त्या ठिकाणी तुम्हा सर्वांना परिचय झालाय. विरोधकांच्या सभा बैठका मुलाखती दक्षिणमुखी कार्यालयातनं सुरू झाल्यात आणि आपल्या पूर्वमुखी कार्यालयातनं सुरू झाल्यात. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारात मी आगळगावमध्ये बोललो, लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं इथं बोललो. ज्या ज्या वेळेस दादा मी बोललो त्या त्यावेळेस आमच्यावर कारवाया झाल्या. लोकसभेला सोपल साहेबांनी आणि आम्ही तुमच्या प्रचाराची भूमिका घेतली. अँटी करप्शनची नोटीस सोपल साहेबाला आणि नागेश अक्कलकोटेला आली. सोपल साहेबांच्या प्रचारात सोपल साहेब काय करणार नाहीत हे मी भाषणातनं सांगितलं आणि त्या ठिकाणी अँटी करप्शनची धाड माझ्या घरावर टाकण्यात आली. माझ्या बायको सहित माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. अरे किती अन्याय अत्याचार करणार आहात तुम्ही. का मी झुकत नाही, मी वाकत नाही, मी तुमच्या पुढं साष्टांग दंडवत घालत नाही म्हणून. पण मी आज तुम्हाला सांगतो, या जीवात जीवमान असेल तोपर्यंत झुकणार नाही, वाकणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. दिलीप सोपल हा एक विचार आहे आणि तो विचार या तालुक्यात जिवंत राहिला पाहिजे. तो विचार असा आहे, सगळ्या जाती धर्मांना पुढे घेऊन जाणार आहे, सगळ्या उद्योग व्यवसायांना मदत करणार आहे, लोकाभिमुख भूमिका मांडणार आहे, लोकांच्या खिशात हात घालणारा दिलीप सोपलांचा विचार नाही. तुम्ही लोकांच्या खिशात हात घालताय, लोकांच्या नरडीला हात घालताय. तुम्ही जे जे काय करताय त्याचा परिणाम म्हणून लोकसभेत तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं, विधानसभेत तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि नगरपालिकेत सुद्धा तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागणार आहे. हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. आता सोपल साहेब गेल्या वर्षी आमदार झाले. वर्षभरात सोपल साहेबांनी काय केलं म्हणून खडे फोडणाऱ्या माणसांना मी सांगतो, सोपल साहेबांनी पहिलं काम केलं की या ठिकाणी शासनाच्या घरपट्टीवरील पाणीपट्टीवरील 2% व्याज माफीच्या संदर्भानं आवाज उठवला. तुम्ही 2016 साली हे व्याज माफ करू म्हणून सत्तेवर आले होते. 16 ते 21 तुमची सत्ता तुम्ही उपभोगली. त्यानंतर प्रशासकाचा कालावधी होता. मधल्या 2.5 वर्षाच्या काळात तुम्ही सरकारचे लाडके आमदार होता, तरी देखील तुम्ही काही करू शकले नाहीत. मात्र सोपल साहेबांनी काय केलं, पहिल्यांदा आमदार म्हणून विधिमंडळात गेल्याबरोबर 2% व्याजमाफीचा विषय सभागृहाच्या समोर निदर्शनास आणला आणि त्याचा परिणाम म्हणून 17 एप्रिल 2025 पासून जी काही थकबाकी आहे ती 50% माफीचा निर्णय झाला. या पुढच्या काळात अजून चांगला निकाल आपण घेऊयात. या पुढच्या काळात त्या व्याजमाफी दंडमाफीच्या संदर्भात आणखीन पुढे जाऊयात. साहेब, मला सांगायला दुःख वाटतं की लोकाभिमुख ही योजना आहे, लोकाभिमुख हा प्रयोग आहे. त्या शासनाच्या GR मध्ये असं म्हटलं होतं की ज्यांची थकबाकी आहे त्यांची 50% दंड व्याज माफीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा. मात्र आपल्या नगरपालिकेनं काहीही केलं नाही. कोणाच्या सांगण्यावरून केलं नाही तुम्हाला माहित आहे का? तर हे केलं तर त्याचं श्रेय सोपल साहेबाला मिळेल आणि सोपल साहेबाला श्रेय मिळलं तर त्यांना नगरपालिका निवडणुकीत फायदा होईल, ही त्यांची भूमिका होती. दिलीप सोपल ह्या माणसानं कधीही फायदा तोटा आणि राजकारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम केलं नाही. अव्याहतपणे हा माणूस स्वतःचा कुटुंब प्रपंच नसताना हा तालुकाच माझा प्रपंच म्हणून काम करतोय. तो तुमच्या आमच्यासाठी 77 वर्षाचा हा तरुण तुमच्या आमच्यासाठी पायाला भिंगरी लावून हिंडतोय. कारण तुमचं आमचं भवितव्य ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अधोरेखित होणार आहे. विधानसभेत तुम्ही परिवर्तन केलं, नगरपालिकेच्या निवडणुकीतलं ही परिवर्तनाची अशीच आपला यशोरथ चालू राहिला पाहिजे. त्यानंतर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत देखील आपण परिवर्तन करतोय. मला सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे, ह्या गावातल्या माणसाला सुख लागलं पाहिजे, ह्या गावातल्या माणसाला समाधान लाभलं पाहिजे, या गावातल्या माणसांच्या खिशात कोणाचा हात नाही गेला पाहिजे याची काळजी सोपल साहेब घेतात. मधल्या काळात काय काय झालं, काय काय नाही, जनता सगळी सुज्ञ आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा वापर या ठिकाणी करत मी आपला वेळ घेणार नाही. परंतु एकच सांगतो,
माय भगिनीला आलेली पाण्याची अडचण या विषयावर जर तुम्ही मला म्हणाला 2 मिनिटं बोला तर मी निश्चितपणाने सांगेल. 2006 साली आम्ही नगरपालिकेची सत्ता हातात घेतली. सुपल साहेब माझे आमदार होते आणि मी वयवर्ष 26. मला सुधीर भाऊंच्या आग्रहानं नगरसेवक पद मिळालं, गटनेता झालो. आम्ही अभ्यासपूर्ण मांडणी करून अजितदादांकडे गेलो. अजितदादांना ही योजना समजून सांगितली. मजिप्राकडे, महाराज जीवन प्राधिकरणकडे ही योजना होती. त्या ठिकाणी आरडा नाला ते रिधोरे 2.5 किलोमीटर काळ्या मातीतला ब्लॅक सॉइल मधला जो पार्ट होता तो बदलण्याचं काम, कंदरची पंपिंग मशिनरी, कुरडवाडीची पंपिंग मशिनरी, बार्शीची पंपिंग मशिनरी बदलण्याचं काम केलं. त्याचा परिणाम म्हणून 2016 पर्यंत बार्शीकरांना मधल्या काळात सुपल साहेब तुम्हा आम्हा सर्वांच्या सुदैवानं पाणी पुरवठा मंत्री झाले. 60 कोटी रुपये सुजल निर्मलला मिळाले. त्या ठिकाणी लक्ष्मणराव ढोबळे मंत्री असताना 5.5 कोटी रुपये मिळाले. त्याचबरोबर आमदार कोट्यातनं एचडीपी नावाची काळी पाईपलाईन विस्तारित भागात टाकण्याचं काम या शहरामध्ये वेगानं झालं. ओमदादा 2006ला आम्ही सत्ता ताब्यात घेतली त्यावेळेस 2.25 कोटी रुपये तूट होती पाणी पुरवठ्यात आणि 2016ला आम्ही सत्ता सोडली त्यावेळेस 76 लाख रुपये फायदा होता. हे सांगण्यामागचं कारण असं आहे, लोक नियमित टॅक्स भरत होते, लोक नियमित घरपट्टी पाणीपट्टी भरत होते कारण रेग्युलर पाणी मिळत होतं. सुपल साहेबांनी याही पुढची तयारी केली होती. मलकापूर नावाची एक नगरपंचायत कराडच्या जवळ आहे, तिथं आम्हाला पाठवलं. 24/7 पाणी पुरवठा आहे, 24/7 ते बघून या म्हणले. आणि सुपल साहेबांचं स्वप्न आहे या बार्शी शहरातला एक प्रायोगिक तत्वावर एक वार्ड 24/7 करूयात की जेणेकरून पाण्याच्या बाबतीत परावलंबित्व राहणार नाही. पाण्याच्या बाबतीत लोकांना जी काही हेळसांड झाली आहे, जो काही त्रास झालाय तो त्रास यातून मुक्तता झाली पाहिजे म्हणून करता साहेबांनी भूमिका घेतली आहे. बाकी खूप काही बोलण्यासारखं आहे. वचननामा तुमच्या हातात पडलाय, अंतर्मनी अंतर्देशीय पत्र तुमच्या हातात पडलंय, त्यातनं सगळ्या गोष्टींचा उहापोह होतोय. मीही प्रभाग क्रमांक 6 मधून या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभा आहे. माझ्या समवेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निर्मलाताई बारबोले आमचे 21 प्रभागातील सर्व नगरसेवक. प्रत्येक मतदारांनी 3 मतं टाकायची आहेत. 2 मशीन असणार आहेत. मशाल चिन्ह दिसलं की मत टाकायचं, एवढं आपलं साधं गणित आहे. आपल्या पार्टीत मला 1 मानणारं कुणीही नाही. आपल्या पार्टीत मला 1 द्या असं मागणारं कुणीही नाही. आपल्या पार्टीत पार्टीला 3 मतं द्या, मशालीला 3 मतं द्या असे मागणारे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आहेत. म्हणून करता पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की दिवस खूप थोडे आहेत. 3 ते 4 दिवस प्रचारासाठी राहिलेत. या ठिकाणी आपल्याला ही परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि जे काही बोकाळलेली परिस्थिती आहे, जो काही त्या ठिकाणी हुकुमशाही, दडपशाही, दादागिरी हा प्रयोग थांबवायचा असेल, या तालुक्याला जर शांतता, सुव्यवस्था आणि त्या ठिकाणी मोकळा श्वास, मोकळा संवाद हवा असेल, मोकळा श्वास आपण घेतला, आता मोकळा संवाद करूयात. आणि हे जर पाहिजे असेल तर या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुपल साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा आणि मशाली समोरचं बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करा एवढंच आवाहन करतो आणि बसतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. उर्दू मध्ये एक शब्द आहे सितमगर. सितमगर या शब्दाचा अर्थ होतो अन्याय करणारा, अत्याचार करणारा, दडपशाही करणारा. सितमगर. सर जिस पे ना झुके उसे दर नहीं कहते. सर जिस पे ना झुके उसे दर नहीं कहते. हर दर पे जो झुक जाए उसे सर नहीं कहते. क्या तुझको जहां वाले सितमगर नहीं कहते? क्या तुझको जहां वाले सितमगर नहीं कहते? कहते तो है मगर तेरे मुंह पर नहीं कहते. कहते तो है मगर तेरे मुंह पे नहीं कहते. एक दडपशाहीचं राजकारण या तालुक्याने शहरामध्ये आहे. ही निवडणूक या शहरासाठी आणि या तालुक्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. बारबोले घराणा एक सुसंस्कृत, सुशिक्षित आणि एक शिक्षणाची फार मोठी संस्था या शहरामध्ये त्यांनी निर्माण केली. आज खऱ्या अर्थानं विश्वासभाऊ बारबोले यांनी आपल्या उच्च शिक्षित अशा धर्मपत्नी निर्मलाताईंना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी देऊन त्यांचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. परंतु मित्रांनो, आता खरं कर्तव्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. खरी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. जर आजच्या काळामध्ये असे उच्च शिक्षित, सुसंस्कृत, सुशिक्षित घराणे जर आपण राजकारणात नाही सांभाळले तर येणाऱ्या काळात गुंडशाही, दंडशाही अशा लोकांच्या हातात सत्ता जाईल.
एक ही उल्लू काफी था बर्बाद गुलिस्ता करने को, एक ही उल्लू काफी था बर्बाद गुलिस्ता करने को। हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा। यानंतर माजी नगराध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ बारबोले यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय विश्वासभाऊ बारबोले. आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचे लाडके नेते आमदार दिलीपरावजी सोपल साहेब, आपले खासदार ओमदादा निंबाळकर, आजच्या सभेचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र बाळासाहेब आडके, या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सुधीरभाऊ सोपल, ज्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले ते उस्मानभाई वाहिदभाई पाशा, माजी नगरसेवक हरिभाऊ कोळेकर, माजी नगरसेवक शशिकांत वायकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम सावळे, त्यांचे अध्यक्ष बापूसाहेब चोबे, माजी नगराध्यक्ष गणेश नाना नान्नजकर, माजी नगरसेवक नागजीभाऊ नान्नजकर, माजी नगराध्यक्षा मंगलताई शेळवणे, आमचे सहकारी लखन राजपूत, किरण देशमुख, माजी नगराध्यक्ष दगडू नाना मांगडे, व्यासपीठावर उपस्थित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निर्मला बारबोले आणि त्यांच्या बरोबर प्रत्येक प्रभागातून उभे असलेले सर्व उमेदवार, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, तरुण मित्र, पत्रकार बांधव, आज या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं पहिलीच आपली जाहीर सभा होते आणि गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये आपण फिरतोय. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं मतदारांच्या समोर जातोय. मला या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवातनं सोपल साहेबांच्या पहिली निवडणूक 85 साली झालेली आहे. त्यावेळेस युवक काँग्रेसचा एक सहकारी म्हणून माझी कामाची सुरुवात झालेली आणि ते 85 ते आज 2025 अनेक निवडणुका झाल्या. पण निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या समोर आपण जातोय. समोर जात असताना लोकांचा चेहरा आपल्याला सांगतो की हा माणूस काय करणार आहे. ज्या पद्धतीनं लोकसभेला या तालुक्यातल्या शहरातल्या लोकांनी साथ दिली, विधानसभेला साथ दिली, त्याच्याही पुढे जाऊन लोक उत्स्फूर्तपणानं विरोधकांच्या चारी मुंद्या चित करण्यासाठी तयार झालेली. आता ही बार्शी नगरपालिका आपली महाराष्ट्रातली एक नावाजलेली नगरपालिका. अनेक वर्ष त्या ठिकाणी आदरणीय प्रभाताई झाडबुक यांनी काम केलं.
नगराध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या काही बोटावर मोजता येण्यासारख्या नगरपालिका होत्या त्यातली एक ही आपली बार्शी नगरपालिका म्हणून तिचं नाव होतं. कायदेशीर पद्धतीनं कामकाज करणं, जास्तीत जास्त लोकांना सुविधा पुरवणं. आज नेमकी परिस्थिती आपण सगळेजण बघतोय. या नगरपालिकेचे उमेदवार निवडताना अतिशय चांगले उमेदवार जे आपल्या लोकांच्या समस्या जाणून घेतील, अडीअडचणीला धावून येतील अशा प्रकारचे उमेदवार आपण दिलेत. उलट विरोधकांकडे बघितलं, अनेक ठिकाणी जबरदस्तीनं उमेदवारी दिलेल्या आहेत. कुणाचा मार्केट यार्डात व्यवसाय आहे, कुणाचा गुटख्याचा धंदा आहे, कुणाचा मटक्याचा धंदा आहे. नाही, तुम्हाला उभं राहावंच लागतंय. आणि जबरदस्तीनं ज्या वेळेस नाईलाज म्हणून उमेदवार उभा राहतात त्यांनाही माहित असतं, चला आता आपल्याला दडपण आहे, काय व्हायचंय ते होऊ द्या, उभा राहावं तर लागतंय. ही अशी परिस्थिती आज आपण या ठिकाणी बघतोय. गेल्या अनेक वर्ष माझ्या माहितीप्रमाणेच 1974 सालापासून या नगरपालिकेमध्ये कैलासवासी बारबोले अण्णांनी सुरुवात केलेली आज तगायत कुणी ना कुणी घरातलं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतंय. मला या ठिकाणी उघडपणानं सांगायचंय, इतक्या वर्षाच्या काळामध्ये मी 2 वेळा नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं. काम कसं करायचं असतं हे सगळं चांगलं आम्हाला माहिती आहे. एक माणसाने बोट दाखवावं की काम करत असताना या माणसांनी आमचा 1 रुपया घेतलेला आहे. अहो, त्या नगराध्यक्षाच्या केबिन मधला चहा पाण्याचा खर्च सुद्धा आम्ही स्वतःच्या खिशातनं केलेला आहे. माझा जो नगरपालिकेचा अध्यक्षपदाचा भत्ता यायचा, दरवर्षी त्या भत्त्यातनं जे काही प्रवास खर्चातनं पैसे यायचे गरीब विद्यार्थ्याला ते आपण द्यायचो. एका विद्यार्थ्याचं त्याच्यात शिक्षण व्हायचं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण काम केलेलं आहे. आज गुंडगिरी, दहशत, खऱ्या अर्थानं ह्या ज्या काही ओळीनं 1, 2, 3 नगर निवडणुका, आता ही 3री सुरू झालेली आहे. आमचं कुणाचं बांधाचं भांडण नाही. ती पक्ष हे ते सगळं बाजूला ठेवू आपण. पण ही जी प्रवृत्ती या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये वाढायला लागलेली आहे, मी म्हणाल तेच खरं. आजच एक उदाहरण सांगतो. मार्केट कमिटीतनं काहीतरी एक सदस्य बिनविरोध काहीतरी झाला म्हणून वाजत गाजत यायला लागलेले होते. नेमकी त्यांची माझी भगवंताच्या मंदिरात भेट झाली सकाळी. मी चौकशी केली, काय व्यापारी खाली बघून हसत होते. नाही भाऊ, आम्हाला यावं लागतंय, त्याला काही इलाज नाही म्हणले. ही अशी सगळी दहशत. मध्यंतरी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. मी आज आपला अधिक वेळ घेत नाही. ओमदादा सोपल साहेब बोलणार आहेत. मला या ठिकाणी एकच विनंती करायची, आपले जे काही नगरपालिकेचे प्रश्न आहेत, अनेक वर्षाचा चांगला अनुभव आहे.
त्यावेळेस घरचा प्रपंच सुद्धा एवढा मन लावून आम्ही केला नाही, पण नगरपालिकेमध्ये आपण तिथं आहे म्हणल्यावर त्याच्याही पुढे जाऊन वेळ देऊन आपण लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. गुंठेवारी करताना, येणे प्लॉट करताना कुठं पैसे निघून द्यावे लागतात तर इकडं अधिकारी सही करतो, हे सगळं बार्शीकर जनता जाणते. आणि ह्या अशा प्रवृत्तीमुळं शहराचा विकास निश्चितपणानं थांबलेला आहे. बाहेरचे कोणी मोठे उद्योजक या ठिकाणी यायला तयार नाही. जर उद्योजक आले तर तरुण पोरांच्या हाताला काम मिळणार आहे. पण ही परिस्थिती ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व तरुण वर्ग असतील, महिला वर्ग, पाण्याच्या बाबतीत अनेक लोकांनी आपण या ठिकाणी आता नागेश अण्णांनाही खुलासा केला. ह्या सगळ्या गोष्टींची उकल व्हायची असेल तर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे, नगरसेवक पदाचे सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्याल अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपली मशाल खून आहे. 3 वेळा फक्त काहीही बघायचं नाही, जिथं मशाल दिसल तेवढी 3 वेळा चिन्ह दाबायची. नाव नाही, गाव नाही, काय बघायचं नाही. ते बघत बसलं की माणसं जर कन्फ्यूज होतात. त्याच्यामुळं मशाल दिसल तिथली 3 बटणं दाबा आणि प्रचंड मतानं या ठिकाणी आम्हा सर्वांना विजयी करावं अशी एक विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आपण दिलेल्या भावनिक हाकेला निश्चितपणानं बार्शीकर साथ देतील. यानंतर उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार, संपूर्ण महाराष्ट्राला ज्याचा हेवा आहे, ओमदादा निंबाळकर. एकदा आम्ही दादाकडे एक काम घेऊन गेलो होतो. दादांना मी सांगितलं, दादा आम्ही भेटायला आलो. दादाचा दरबार चालू होता. दादाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला, दादा म्हणजे फोन दादा. दादाने फोन लावला अधिकाऱ्यानं. दादानं जसंच फोन उचलला, दादा म्हणले मी खासदार ओमराजे निंबाळकर बोलतो. तेवढ्या समोरचा म्हणला करतो करतो दादा. अरे काम तरी सांगू दे की म्हणले, करतो करतो दादा. म्हणजे अशी ओळख असणारे दादा, आदरणीय दादांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. थंडीनं थोडं काकड लाव. बार्शी सार्वत्रिक नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती बारबोलेताई व त्यांच्याबरोबर निवडणूक लढवणारे 41 नगरसेवकाच्या उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या प्रचार सभेला मंचावर उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं मी कायम म्हणत असतो, लोकसभेला मतदारसंघ मोठा असला म्हणून निवडून येणं एका मतदारसंघात सोपं असतं, पण विधानसभेला मात्र एकाच मतदारसंघात तब्बल 7 वेळेस ज्या माणसानं प्रतिनिधित्व केलंय आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून जसं काम केलंय, मला वाटतं हीच एका प्रकारचं शिक्कामोर्तब आहे त्यांच्या कार्यावर. असे आपले सर्वांचे लाडके नेते, या तालुक्याचे आमदार सन्माननीय दिलीपरावजी सोपल साहेब, या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं, अतिशय मितभाषी, शांत स्वभावाचे आणि सर्वसामान्य माणसाचं काम समाजकार्य हाच वसा असं समजून काम करणारे आदरणीय विश्वासभाऊ बारबोले साहेब, या ठिकाणी
सोपल साहेबाला खंबीर साथ देणारे त्यांचे बंधू माननीय सुधीरभाऊ सोपल साहेब आणि मला वाटते प्रभू श्रीरामाला जसा हनुमान होता तसं सोपल साहेबाला नागेशांना असे नागेशांना अक्कलकोटे या कार्यक्रमाचा अध्यक्षपद भूषवणारे बाळासाहेबजी आरके, गणेशजी जाधव, बापूसाहेब चोबे, मंगलताई शेळवणे, आर्यनजी सोपल, कृष्णाजी बारबोले, सन्माननीय योगेशजी सोपल साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, आमच्या माता भगिनी, जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, नागेशांना आता तुम्ही बोलत असताना सांगितलं की या सरकारकडनं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्रास दिला जात होता सन्माननीय सोपल साहेबांना, तुम्हाला पण. अण्णा आणि साहेब, मला एक सांगायचंय, तुम्ही तुमच्या लेकराला सांगताना जो इतिहास सांगता तो इतिहास कुणाचा सांगता हो? पळून गेलेलं तर सांगता का? पळून शत्रू आले, आता काय खरं नाही म्हणून गेलं पळून. इतिहास कुणाचा सांगितला जातो? ज्या माणसानं संघर्ष केला, संकटाशी दोन हात केले, संकटाला सामोरे गेले आणि त्या संकटावर मात केली, अशा माणसाचा इतिहास आपण आपल्या लेकराला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, महात्मा बसवेश्वर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वांचा इतिहास, या सगळ्या महापुरुषांचा इतिहास आपण सांगतो. महात्मा ज्योतिबा फुले असतील. आणि म्हणून अण्णा, इतिहास हा लढणाराचाच लिहिला जातो, पळून जाणाराचा लिहिला जात नाही. संकट येतच असते. सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेल्याचा इतिहास लिहितील का? जरी सांगितलं तर लेकर काय घेणार त्याच्यातनं? इतिहास त्यांचाच लिहिला जाईल की 100 कोटीचा आमिष असताना, मंत्रिपदाचा आमिष असताना, सत्तेचा आमिष असताना, ज्या पक्षप्रमुखानं आपल्याला संधी दिली त्यांच्याशी बेमानी न होता पाय घट्ट रोवून इमानदारीनं उभा टाकलेल्या माणसाचाच इतिहास त्या ठिकाणी पुढची पिढी सुद्धा सांगित. आज मला आपल्या सगळ्याला अगदी जाहीररित्या नम्र आवाहन करायचंय की माझ्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अण्णा म्हणले ते अगदी बरोबर आहे. 77 वर्षाचा तरुण सोपल साहेब, मी खरंच खूप काही शिकलोय तुमच्याकडे. प्रत्येक ठिकाणी संयम, शांतता, पुढच्या माणसाची समस्या समजून घ्यायची क्षमता, त्याच्यावर मार्ग काढायची क्षमता. आणि आज एवढ्या वयात सुद्धा ही निवडणूक खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची आहे, पण त्या कार्यकर्त्यासाठी अक्षरशः दारोदार ही 77 वर्षाचा तरुण त्या ठिकाणी मत मागत फिरताना मी स्वतः माझ्या डोळ्यानं अनुभवलंय. त्यांनी जसं लोकसभेला पायाला भिंगरी लावून काम केलं त्याच पद्धतीनं विश्वास भावनी सुद्धा माझ्या लोकसभेत काम केलंय. आणि म्हणून त्याच्यातनं उतराई व्हायची वेळ आहे. म्हणून बांधवांनो, आपल्या सगळ्याला विनंती करतो की उद्याच्या 2 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून त्या ठिकाणी आदरणीय विश्वास भाऊंच्या ऋणातनं सुद्धा उतराई व्हायची संधी आपल्याला मिळते. मी बघतोय जवळपास 41 नगरसेवक त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. माझी सुद्धा भयंकर अडचण झाली साहेब.
मला सुद्धा व्यक्तिशः असं वाटतं की प्रत्येकाच्या प्रभागात जावं, प्रत्येकाच्या प्रभागात प्रचार करावा. पण निवडणूक लागली. जवळपास माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या 10 नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि निवडणूक आयोगानं प्रचारासाठी दिवस किती दिले तो? तर कुठं 10, 4 आणि काल फलित आलाय 1 तारखेला आहे म्हणून 5वा. आता 10 नगरपालिकेला 5 दिवस म्हणजे एका दिवसात किती नगरपालिका उरकायच्या? माझी प्रांजळ इच्छा आहे. काल मी इथं प्रचाराला आलो होतो. माझी भावना होती की प्रत्येकाच्या प्रभागात जावं, तुमची इच्छा पूर्ण करावी, प्रत्येक मतदाराला भेटावं, त्याला सांगावं, तुमच्यासाठी मत मागावं. पण त्या ठिकाणी वेळेचं बंधन आम्हाला आडवं येते. इच्छा असताना सुद्धा सगळ्या प्रभागात जाऊन त्या ठिकाणी प्रचार करता येत नाही. म्हणून मी तुमच्या सगळ्या 41 नगरसेवकाची आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची सुद्धा मनापासून माफी मागतो की मला पूर्ण 100% वेळ त्या ठिकाणी देता येत नाही. पण जितकं म्हणून शक्य असेल तितकं प्रामाणिक काम मी निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी करत राहीन. आज एक चांगलं झालंय. महाविकास आघाडीमधनं निवडणूक लढवत असताना सुद्धा भाऊंना मी आग्रह केला, विश्वास भाऊंना, की भाऊ म्हणलं लोकसभेत लोकांपर्यंत मशाल पोहोचले, सोपल साहेबाच्या रूपानं विधानसभेच्या वेळेस सुद्धा मशाल प्रत्येक घराघरात पोहोचले. आता या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा लोकांना पुन्हा कन्फ्युजन मध्ये न टाकता मी विनंती केली की पवार साहेबाचं जर काय आलं तर मी स्वतः पवार साहेबाला बोलतो, पण आपण मशाल या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढवावी. आणि ती विनंती सुद्धा त्यांनी मोठ्या मनानं मान्य केली. आणि गंमत अशी आहे की मशाल सोडून आता दुसरं काय बघायची आवश्यकता राहिलेली. अरे बाण घेतलाय. ती बघू आता लढाई चालू आहे. दुसरं, कोण माणसं कशी आहेत आता ह्याच्याबद्दल फारसं विवेचन करायची आवश्यकता. कसं असतंय, आम्ही पुढारी जे असतो त्या पुढाऱ्याला वाटतंय, ती माहिती आहे तुम्हाला, मांजर डोळ झाकून दूध पिते बघा. त्याला वाटतंय मी डोळं मिटलं म्हणजे अख्या जगानं डोळं, पण अख्खं जग बघत असतंय मांजरानं डोळे मिटले म्हणून जगानं डोळे मिटलेले. त्यामुळे आम्हा पुढाऱ्यांना सुद्धा कदाचित असं वाटतंय की आमच्याकडे लोकांचं लक्ष नाही. आमच्या पायाच्या नखापासून आमच्या डोक्याच्या केसापर्यंत सामान्य माणूस आमच्याकडे अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून असतो. तुम्ही काय करता, तुम्ही कसं वागता, तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाज करता, खरं का नाही. आणि माणसाचा एक भाग असते की माणसाचा स्वभाव कधी सुद्धा बदलत. भले आम्ही निवडणुकीत येऊ, तुम्हाला ही निवडणूक फार गंमतच असते साहेब. कारण निवडणुकीत आल्यावर आमच्यात असं काय परिवर्तन होतंय, आम्ही प्रयत्न करीत असतो. मतदारांनी म्हणायचं साहेब समुद्राची हवा खाऊ वाटायली, थोडा समुद्र आणून देता का? ते म्हणते उद्या आणतो. होय, येणार आहे का? उन्हाळ्याच्या दिवसात साहेब उटीला जसं थंड हवेचं ठिकाण आहे, महाबळेश्वरला जसं थंड हवेचं ठिकाण आहे, तसं जर आपल्या बार्शीत करता आलं थंड हवेचं ठिकाण बार्शी, तर बघा की जरा. ती नाही म्हणत नाही, 2 दिवसात करतो. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही आणि प्रत्येक माणसानं केलेल्या कामाचा 5 वर्षाचा लेखा जोखा ही जनता त्या ठिकाणी ठरवत असते, अभ्यास करत असते, विवेचन करत असते आणि त्याच्या आधारे त्या ठिकाणी त्या खपटाच्या आड गेल्यावर बटन दाबत असते. कशा पद्धतीची वागणूक, कशा पद्धतीचं प्रशासन ह्या ठिकाणी चालवलं गेलं हे आपण सगळ्यांनी अतिशय जवळून बघितलंय. आणि म्हणून
लोकसभेला त्याची परिणिती आली, विधानसभेला त्याची परिणिती आली. मला वाटते उद्याच्या 2 तारखेच्या मतदानाच्या माध्यमातून हॅट्रिक 100% मशाल साधल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि आम्ही सगळीच प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहेत, दिखावा करणारी कोणीही नाहीत. अलीकडे एक फार टूम आली, सरकार आमचं आहे, निधीच नाही, आमच्या ताब्यात आहे, आमचा पैसा आहे. मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे विचारायचंय, माझा खासदार निधी असो, आमदार सोपल साहेबाचा आमदार निधी असो, जिल्हा नियोजन समितीचा निधी असो, राज्य सरकारचा निधी असो, केंद्र सरकारचा निधी असो, हा सगळा निधी म्हणजे पैसा कुणाचा आहे हो? मी गोरधनवाडीची जमीन विकून तर खासदार निधीला पैसे जमा करीत नाही की नाही, ही तीर्थ याला माहिती आहे माझी गोरधनवाडी जमीन. तुम्ही जीएसटी भरता, तुम्ही इन्कम टॅक्स भरता. कदाचित तिथं बसलेल्या माणसाला वाटत असेल की यार माझ्याकडे इन्कम नाही तर टॅक्स कुठला भरतो, मी टॅक्स भरतच नाही. पण कुठली का वस्तू गरीब माणसं, पार्लेजीचा पुडा खरेदी केला तरी केंद्र सरकारचे 50% जीएसटी, राज्य सरकारचा 50% जीएसटी ठरलेला आहे. पॅन्ट घ्या, शर्ट घ्या, कपडे घ्या, साबण घ्या, तेल घ्या, काय बी घ्या, हा काय बी. माणूस वारल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे. हा, जीएसटी देऊनच जायचं वर, सुट्टी. मग पैसे कुणाचे आहेत? जनतेचे. मला सांगा, तुमचा पैसा, तुम्ही आम्हाला मतं टाकून खासदार केलं, तुम्ही आम्हाला मतं टाकून आमदार केलं, मी केंद्रातलं सरकारसाठी मत केलं, तिथं सरकार बनलं. हितल्या आमदारांनी राज्यातल्या सरकारसाठी बहुमताच्या आधारे मत केलं, राज्यातलं सरकार बनलं. आणि हे सरकार तुमच्याकडनं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करतंय. मग आम्ही फुकटचं भूषण हाणायचं काही कारण आहे का? अरे कर्तव्य आहे माझं ते. खासदार निधी असो, कुठलं का काम असं ना, ते करणं माझं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, ती स्वीकारली आहे मी आणि ती मी केलीच पाहिजे. आज एक चालू झालंय, सरकार आमचं आहे, विरोधी पक्षातले तुम्ही नाही देणार तुम्हाला निधी. अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का? आणि तुम्हाला आज सांगतो, लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय, त्या संविधानामध्ये इतकी शक्ती आहे की उद्या नगरपालिकेत, आता त्यांचं प्रशासक राज्य होतं, त्यांचे अधिकारी, त्यांची गुलामी करणारे, लाचारी करणारे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून बसले होते, म्हणून तुमचं चाललं. पण उद्या जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष, जनतेतनं निवडून आलेले नगरसेवक जेव्हा तिथं बसतील तेव्हा कुणाचीही मुजोरी चालणार नाही. आणि बार्शी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी हा सरकारला त्या ठिकाणी द्यावाच लागेल, कुणाचा बाप त्या ठिकाणी अडवू शकणार नाही. बांधवानो, मी खासदार झालो, मला विचारलं, म्हणलं मला मत टाकणारच आहे मी खासदार आहे, न टाकणारच आहे मी खासदार आहे. आणि जितकं काम मी मत टाकणाऱ्यासाठी करेन तितकंच प्रामाणिक काम मत न टाकणाऱ्यासाठी सुद्धा करेन. का तर मी त्या ठिकाणी ईश्वराला साक्ष ठेवून लोकसभेत शपथ घेतली, कोणाशीही ममत्व भाव आकसभाव न ठेवता सगळे समान आहे असं समजून काय करीन, काम करीन. आणि ते काम करत आलोय.
आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचंय की बांधवांनो, आपल्याला माहित असेल टेंभुर्णी पासून बार्शी आणि बार्शी पासून धाराशिवला जाताना कसं वाटत होतं जुन्या रस्त्यानं. खड्यात आपटलं की पहिल्यांदा खासदार, त्याच्या घराण्याचा उद्धार आणि पुन्हा आमदाराच्या, होता का नाही. आता कसं आहे, हाय ना व्यवस्थित. मला आपल्याला सांगायचं, मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा टेंभुर्णी ते लातूर ह्या रस्त्याचं चौपदरीकरणाचा डीपीआर मंजूर झालाय, टेंडर फायनल झालंय. पुढच्या 2 वर्षात या रस्त्याचं चौपदरीकरण होईल, पूर्ण काम त्या ठिकाणी पूर्ण होईल. हे मला आपल्याला आवर्जून या सभेच्या निमित्तानं सांगायचं. फक्त तुम्ही त्या स्पीड ब्रेकरची मागणी करू नका. काय हाऊस आहे म्हणता हो साहेब, मी तर म्हणतोय वर्ल्ड रेकॉर्ड असेल. टेंभुर्णीहून निघाला बार्शी पोस्तोर युस्तोर फक्त स्पीड ब्रेकर मापायची. लय नाद आहे तुम्हाला गड्या स्पीड ब्रेकरचा. थोडं समजून घ्या. आता चौपदरीकरण झाल्यावर तरी त्यावेळेस देता येत नाही बरं का, जपून. बांधवानो, मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, सुरत चेन्नईचं सुद्धा आता, जो की सागरमाला प्रोजेक्ट मधनं बाहेर पडला होता, त्याचं सुद्धा आता मान्यता केंद्राच्या मंत्रिमंडळानं दिली आहे. आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, खांडवीला त्या ठिकाणी एंट्री आहे आपल्याला. खांडवीपासून आपल्याला एक एंट्री पॉइंट त्या सुरत चेन्नईच्या ग्रीनफील्ड हायवे साठी मिळणार आहे. ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण होईल. बरं, अजून एक मला सांगा, रेल्वे जी आहे, रेल्वे ती केंद्र सरकारकडे असते का राज्य सरकारकडे? जरा सांगावं या लोकांनी. साहेब, मी सोलापूर, तुळजापूर, धाराशिवचं रेल्वे मार्गाचं काम पाठपुरावा करून चालू केलं, तरी आमच्यातलं तिथला आमदार काय मला सोडतच नाही. त्याच्या जवळच एक पोत्याचं गटोडं जाय भरलेलं नारळानं, घेतय नारळ ते की हाणतय कुचा. काल तुळजापूरच्या लोकांना सुद्धा सांगितलं, जरा तुमच्या आमदार साहेबाला समजून सांगावं म्हणलं, ही लय ह्याचं भान गेल्यावर करायला म्हणजे त्याला सांगा. बांधवानो, पनवेल जी गाडी आपली त्या ठिकाणी चलते, त्या गाडीला बार्शीत हॉल त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतला. हे सुद्धा मला आवर्जून या सभेच्या माध्यमातून आपल्याला सांगावं लागेल. सगळ्यात गंभीर, जंगली रम्मी पे आओ ना यार. कसा होता दणका साहेब. शेकडो कुटुंब बेचिराग झाली या जंगली रम्मीच्या नादी लागून. मी एकमेव खासदार होतो की ज्यानं ह्या जंगली रम्मीचा विषय, त्याच्यातली दाहकता, एका जीसीबी चालकानं स्वतः आत्महत्या करून, त्याच्या गरोदर पत्नीची हत्या करून, विष देऊन हत्या केली, एका लहान लेकराची हत्या केली आणि स्वतः गळपस लावून आत्महत्या केली, फक्त जंगली रम्मीमध्ये पैसे हरल्यामुळं. ही वस्तुस्थिती मी अश्विनी वैष्णव जी मंत्री आहेत केंद्राचे, त्यांना लक्षात आणून दिली. लोकसभेत हा विषय मी मांडला आणि मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग ऍपवर बंदी आणली. बांधवानो, आपण बघितलं असेल की आपल्या इथल्या पाणी पुरवठ्याचा कसा खेळखंडोबा झालाय. लोकांना निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची गरज काय असते, मला वाटतं मागच्या 4-5 वर्षाच्या प्रशासक राजीवरून तुम्हाला कळालं असेल की गल्लीतला नगरसेवक किती महत्वाचा असतो आणि जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष किती महत्वाचा असतो. हाय का नाही? हाय का नाही? म्हणून आता तुम्ही निश्चिंत राहा. मी एवढंच सांगतो की आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही चुकीच्या पद्धतीचं काम त्या नगरपालिकेच्या माध्यमातून होणार नाही. तुमच्यासाठी आवश्यक असणारं, समाजासाठी हिताचं असणारं, समाजाच्या उपयोगाला पडणारं अशाच पद्धतीचं काम
आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं मला एक गोष्टीचा अजून आठवण करून द्यायची की लिंगायत समाजाची कित्येक वर्षाची एक मागणी होती, प्रमुख मागणी, की लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा मिळावा म्हणून. साहेब, तो सुद्धा विषय लोकसभेत मांडणारा मी एकमेव खासदार आहे आपण निवडून दिलेला. हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं सांगायचंय. अनेक विषय आहेत, असंख्य विषय आहेत. आता बांधवानो, खऱ्या अर्थानं प्रत्येक ह्याच्यात आपला सगळ्यांनी आता उद्याच्या 3 तारखेला ती हाट म्हणून मी स्पिन बॉल टाकीत असतो. फुकट भाकर जिरवीत आणि माझं एकच मत आहे, ही सगळे कॅमेरे कदाचित बंद पडतील. हो, ही जी कॅमेरे आहेत का, ही कदाचित बंद पडतील, घोटाळा होईल, पण वरून 24 तास रेकॉर्डिंग करणारा भगवंताचा कॅमेरा सारखा चालू आहे. तेवढ्या कॅमेऱ्याकडे फक्त लक्ष ठेवून काम करा, तेवढ्या कॅमेऱ्याकडे लक्ष ठेवून वागा. कारण त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पाप ही रेकॉर्ड होते आणि त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पुण्य सुद्धा रेकॉर्ड होते. आणि पुण्यापेक्षा पापाचं माप वाढलं की आपण लोकसभेला बघितलाय सुपडा कसा झाला, त्याच पद्धतीनं आपण विधानसभेला बघितलं सुपडा कसा झाला. आणि त्याचीच पुनरावृत्ती उद्याच्या 2 डिसेंबरला काय होणार आहे, सुपडा होणार का नाही, करणार का नाही. आणि आता एक टूम आहे, मी बघतोय आता काय झालंय, कालच बघितलं असेल साहेब, नितेश राणेने 25 लाख रुपये पकडलेली, त्यांच्यातच कळवंडी चालू झाल्यात आता भावातच पैसे वाटायला जोनो. इथला काय आकडा फुटला का नाही. तुम्ही राव लोकसभेला नादच पुरा केलाय. अरे सांगा की, योगी बारीक म्हणते 2000 आहे म्हणते. असं करते. मला जाऊ दे, हिशोब करू साहेब, 2 मिनिटं घेतो फक्त. 9:40 झाली ती 1 मिनिट फक्त आगाव घेतो साहेब. 2000 रुपये फुटलाय आकडा. किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी. एका वर्षात किती दिवस आहेत, 5 वर्षाचे. गेलं गणित बोंबललं सगळं. हा बस नशीब. अरे मी आता मी हातानच करायला करून तुम्ही चुकीचं सांगायला मला बऱ्याचदा. 365 गुणुले 5 1825. 1825 दिवसासाठी किती हजार आहेत, 2000. तर एका दिवसाला किती, काय काय 1825 दिवसाला किती हजारानं भागावं लागेल आपल्याला, 2000 भागिले, थांबा रे, 1 रुपया दिवसाला काय येत आहे माय सांग तरी. दिवसाला 1 रुपया 8 पैशासाठी मत ऐकायचं का. मी तर असं म्हणेन, पैशाचा नाद करून कोण आपलं मत विकत घेऊ पाहत असेल तर त्याचा मात जिरवायची सगळ्यात मोठं माध्यम कुठलं, प्रचंड पैसे घ्यायचे असा पाडायचा की पैसे वाटायचे तलब पिटले पाहिजे. ठरलं का मग. उद्याच्या 2 तारखेला चिन्ह काय आपलं,
हिने मला आणून दिले कुर्डवार्गी मार्गे आज मी रेल्वे गाडी सुरू करू. मी तसला समुद्र आणून देतो म्हणणारा पुढारी नाही. आपल्या जन जी होतंय ती करायचं, जी केलं तीच सांगायचं. नाहीतर पुन्हा म्हणचाल ही बी तसल्याच लाईनीतलं आलं काय की. छे छे, हे जर सगळं बघन मी. हा, मी पूर्ण माहिती घेतो आणि जर चालू करता येणं शक्य असेल, हो का, मतदान आहे म्हणून उगाच काय बी मागायचं सांगायचं नाही. ही शक्य झालं तर 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करून चालू करेन, पण आधी मला बघू द्या. असो, उद्याच्या 2 डिसेंबरला वर नगराध्यक्ष पदासाठी चिन्ह कोणचं आहे, खाली 2 चिन्ह कोणचे आहेत, तिन्हीच्या तिन्ही मशालीची बटन दाबून त्या ठिकाणी मशालीची हॅट्रिक 3 तारखेला करण्यासाठी आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी तयार राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यगावेगानं आज बार्शी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा शेळवणताई यांचा वाढदिवस आहे. भावी नगराध्यक्षा निर्मलाताई बारबोले यांना मी विनंती करतो की त्यांनी माजी नगराध्यक्षा शेळवणताई यांना सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. अत्यंत उत्साहात या ठिकाणी खूप मोठा जनसमुदाय उपस्थित आहे. 100 आदमी को दुनिया का कारोबार, 100 आदमी को दुनिया का कारोबार, जिस आदमी के दिल में कोई आरजू न हो, हाच माझा परपंच आणि हा तालुकाच माझा संसार म्हणून संपूर्ण आयुष्य या तालुक्यासाठी वेचणारे एकमेव नेतृत्व आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. कृपा करून विनंती आहे की आपापल्या हातातला मोबाईल स्टार्ट लावा आणि माय भगिनींना विनंती आहे जरा खाली बसून घ्या. 10-15 मिनिटातच मी बोलणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. आहे लांबपर्यंत आहे, लांबपर्यंत आहे. आभारी आहे, आभारी आहे. मधल्या उभ्या भगिनींना विनंती, फक्त 15 मिनिटं कळ काढा आणि थांबा. मला माहिती आहे तुम्हाला घरी जाऊन परत सकाळची तयारी करायची असते. आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष बाळासाहेब आडके ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते सन्माननीय आपले लाडके खासदार ओमराजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, महाविकास आघाडीच्या आणि समविचारी पक्षाच्या सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी, महाविकास आघाडीचे मशाल चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या तुम्हा सर्वांच्या भगिनी, सन्माननीय सौभाग्यवती निर्मलाताई विश्वास बारबोले, त्याचबरोबर नगरपालिकेच्या 21 प्रभागातून उभे असलेले, मशाल चिन्ह घेऊन उभे असलेले सर्व प्रभागातील सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि तरुण मित्रांनो आणि बंधूंनो, वेळ मला थोडा कमी मिळालेला आहे पण हरकत नाही. ओमराजेंनी त्यांना प्रचाराला 1च दिवस मिळाला, त्यामुळे त्यांचे विचार ऐकणं हे खूप महत्वाचं आहे. आज योगायोग जसा मगाशी नागेश अण्णांनी भगवंताच्या शासकीय पूजेच्या बाबतीत मी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा सांगितला, हे मला डोक्या बिकायला लागल रे. तसाच एक सर्वसामान्यांचा आवाज ज्यांनी बुलंद केला ते आपल्या देशाचे मार्गदर्शक महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं
त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. मित्रांनो, गेली 9 वर्ष, 5 वर्ष विरोधकाची बॉडी होती, त्या ठिकाणी कारभार होता, आणि नंतरची 4 वर्ष प्रशासकीय कारभार हा सुद्धा जवळपास 99% त्यांच्याच विचारांनी त्या ठिकाणी होता. आणि पाणी टंचाई हा सगळ्या महिलांचा खरा प्रश्न. पहाटे 2:30ला पाणी, पहिल्यांदा 5 दिवसाआड पाणी, नंतर 8 दिवसाआड पाणी, नंतर 10 दिवसाआड पाणी, आणि मागच्या काही दिवसात तर 15-15 दिवसांनी पाणी आपण बार्शीकर पितोय. पूर्वीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च हा आम्ही सगळेजण ज्यावेळेस कारभार करत होतो त्यावेळेस जितका होता त्याच्या चौपट खर्च या नगरपालिकेचा या काही वर्षातला आहे. चौपट खर्च करून 10-12 दिवसांनी पाणी, आणि आम्ही 1/4 त्याचा खर्च करून 1 दिवसाआड पाणी, तेही धरण मायनस असताना दिलेलं आहे, हे विसरू नका. या देशाचे नेते सन्माननीय पवार साहेब यांनी पहिल्यांदा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, आणि तो विधानसभेतल्या ठरावाचा मी एक साक्षीदार नसतानाही तर त्याला मत देणारा. आणि त्यामुळं अनेक भगिनी ह्या कारभारात भाग घेऊ लागलेल्या आहेत. आजही जवळजवळ निम्मी संख्या नगरसेवकांची भगिनींची राहणार आहे. आणि आपली एक भगिनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. सौ निर्मलाताई बारबोले ही एक उच्च शिक्षित भगिनी आहे. त्या MA शिकलेल्या आहेत. अर्थशास्त्र हा त्यांचा विषय आहे MA साठीचा, आणि पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्रातल्या MA आहे. त्यामुळं ह्या 9 वर्षात बार्शी नगरपालिकेचा अर्थशास्त्राचा जो गाडा रुळावरनं घसरलेला आहे तो परत रुळावर आणण्याचं काम निर्मलाताई करतील एवढी खात्री मी या निमित्तानं तुम्हाला देतो. आता निवडणुकीचे फंडे म्हणून अनेक जण जात पात या सगळ्या गोष्टीचा उहापोह करायला लागलेले आहेत, आणि हे नेहमीच करत आलेले आहेत. मुद्दा माझ्या विरुद्ध सुद्धा काही लक्ष्मी दर्शन करून उमेदवार उभे केलते. लक्ष्मी दर्शन म्हणजे लक्षात आलं ना, लेनदेन तसेच याही वेळेस केलेले. पण अजिबात ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आपलं एकच ध्येय की नगरपालिकेत मशाल चिन्ह घेऊन उभारलेले उमेदवार निवडून द्यायचे, एवढे एकच तुम्ही स्वतःच्या मनाची खात्री करून ठेवा. काय नाही भोगलं आपण 4 वर्ष. आणि मी परवाच ऐकलं की कुठेतरी समोरचे नेते म्हणले की माझ्याकडनं काही चुकलं असेल, अमकं झालं असेल. वर्ष झालं, त्याच्या आधी का नाही म्हणला? निवडणुकीलाच लगेच चुकलं कळलं काय? माझ्या निवडणुकीला वर्ष झालं, निधी मिळाला नाही वगैरे वगैरे तुम्ही सांगता. अरे मी जर
प्रयत्न करून उजनीची पाणी पुरवठा आम्ही त्या काळात 22 कोटीमध्ये केली. आज ती करायची म्हणलं असतं तर 2200 कोटी रुपये लागले असते. तुम्ही कुठंतरी 200-300 कोटीची एक योजना, ती बी अर्धवट कुर्डवाडी बार्शी ती आणली. मी कंधारवरनं पाणी आणलं बाबांनो. पण हा पैशाचा हिशोब, विकासाच्या नावाखाली बार्शीचा विकास नाही झाला, काही ठराविक लोकांचाच विकास झालेला आहे. आज मी अभिमानाने सांगू शकतो, मी माझ्या कारकिर्दीत 100 शाळा वाटल्या. आज त्या शाळेतून काम करणारे कर्मचारी, त्यांच्या हाताखाली शिकलेली मुलं आज वेगवेगळ्या जागी चांगली शिक्षण घेऊन नोकऱ्याला लागलेली आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्याला पायाभूत सुविधा म्हणावं लागतं. 100 रुपये निधी आणला आणि 1000 रुपये निधी आणला हे आकडे नसतात. निधी येतच असतो, निधी आणावाच लागतो ना. आम्ही आणू शकतो. अजून माझे 4 वर्ष बाकी आहेत निधी आणायला. आणि मी काय 4000 कोटीच्या गप्पा मारणारा माणूस नाही. परवाही सांगितलं, मला जर 4000 रुपये 4000 कोटी रुपये जर मला दिले असते, मला म्हणजे कामाला, तर मी या बार्शीची सोन्याची लंका केली असते. पण मोठाड बोलायची सवय लागलेली. उमेदवाऱ्या देताना सुद्धा माणसं पळून जात होती यांची, नको आम्हाला, नको आम्हाला, चुप बैठ नाही तो कान काटूंगा. म्हणून काही जणांना बळजबरीनं उभा केलेला आहे. चूक त्यांची नाहीये, पण त्यांची चूक नाहीये का हे बघण्यापेक्षा अशांना मत द्यायची चूक तुम्ही करू नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि तुम्ही कशा कशात करता. साधं मी आता पदयात्रा करतोय बऱ्याच ठिकाणी, गल्ली बोळातली अवस्था, सर्वसामान्यांची परिस्थिती त्या ठिकाणी वावरतानाची. आता 4 वर्ष प्रशासकाचा कारभार आहे. अजून इकडे बघ, इकडे तिकडे करू नका, कोणीतरी असतंय, लक्ष द्यायचं नाही. ही निवडणूक आपल्याला शांततेत पार पाडायची आहे, हे ध्यानात ठेवा. वाळू पायाखालची घसरल्यानंतर माणसं घसरल्याने वागतात, बोलतात, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. साधी या मंडईतली गोष्ट सांगतो. 4 वर्ष झालं ठेका नाहीये कुठला, तरी सुद्धा हातगाडे शेतकरी, भाजी मंडईत बसणारे, भाजी मंडईमध्ये भाजी विकायला घेऊन आलेले शेतकरी यांच्याकडून बेकायदेशीरपणाने वसुली केली जाते. त्याचबरोबर प्रति हातगाडा 10 रुपये रोडवर विनापावती घेतले जातात. सर्वसामान्यांची लूट आहे. हे आम्ही करू देणार नाही, आम्ही करणार नाही. अशा किरकोळ दाट टोकरून पोट भरत नसतं. नगरपालिका आमच्या हातात दिल्यानंतर हे असले भाजी मंडईतले ठेके पिके हे अजिबात आम्ही ठेवणार नाही, हे बंद करून टाकणार. आणि सांगायचं, मोठ्या गोष्टी सांगायच्या. एवढंच सांगतो की यांनी सांगितले विकासाचं, त्याच्या एक चिठ्ठी आहे माझ्याकडे. यांनी रेल्वे स्टेशन कुठल्या कुठं नेऊन ठेवलं. म्हणजे माणूस बार्शी तालुक्यातला किंवा शहरातला पलीकडे आपल्या ख्वाजानगर मध्ये राहणारा तिथला किंवा शिवाजीनगर, त्याने रिक्षाने जायचं म्हणलं, त्या
त्याच्यापेक्षा अर्ध्या तिकिटात ती कुर्डवाडीला जाते. ती रेल्वे स्टेशन पळवलं, स्वतःच्या प्लॉटिंगला भाव मिळाले म्हणून उद्यान तिकडे पळवलं, म्युन्सिपाल्टीचं ग्रंथालय पळवलंय. झालंय का चालू? दाखवावं चालू आहे का. स्विमिंग टँक, मला तर आत्ताच कळलं की बार्शी नगरपालिकेचा स्विमिंग टँक झाला. कुठे आहे तो? झाला का चालू? दिसला का तुम्हाला? काय चाललंय? फटाके विक्रीची दुकानं सर्वसामान्य माणसाला आपण या ठिकाणी परवानगी देत होतो. फायर फायटर आहे तिथं. असं काय का दरवर्षी आग लागलेली कधी मला तरी आठवत नाही. एकदाच काहीतरी झालेलं होतं, ते फक्त तिथल्या तिथं विझलं. माणसाची थोडी पळापळ झाली एवढंच. पण आता 2-2 फायर फायटरच्या गाड्या असताना लांब कुठंतरी ते फटाके विक्रीची दुकानं सुद्धा पळवली तिकडं. आमच्या मार्केट कमिटीमध्ये जनावरांचा बाजार होता. मी हा मुद्दा जरा बारकाईने सांगतो, तेवढा लक्षात ठेवा. जनावरांचा बाजार बार्शीचा या जिल्ह्यात सोलापूरच्या बरोबरीनं होता. शनिवार जरी दिवस बाजाराचा असला तरी सुद्धा शुक्रवारपासून सोमवारपर्यंत जनावरांचा बाजार होता. आणि 4 दिवस चालणाऱ्या त्या बाजारामध्ये लांबून लांबून चांगल्या दुधाळ गाई, नंबर 1ची बैल, म्हशी, मोठा व्यापार होता. आणि त्या व्यापारामुळं या बार्शी बाजारपेठेला चलन फिरत होतं. तो कुठं तिकडे खोपाडात नेऊन टाकला. आणि त्याच्यामुळे आपल्यापेक्षा छोटी गाव असलेलं वालवड आणि ते कुठलं सोळेगाव का साळेगाव, हा, त्या ठिकाणचे बाजार आता बार्शीपेक्षा मोठे झालेले. आणि त्यामुळं बार्शीकरांचं जे बाजारपेठेतलं चलन फिरायचं जे स्रोत होता तो पूर्णपणे आटला गेला. कडबा बाजार तिकडच. अजून काय काय पळवायचं राहिलंय मला काही कळत नाही. पण तुम्ही ओमराजे सांगितलं आता लक्ष्मी दर्शनाचं, खरं म्हणजे माझ्या मनाला पटत नाही, पण तरी सांगावं वाटतं. आता काय करणार, वाटपाला फार अधीर झालेले. केव्हा वाटतो असं सारखं एकेकाच चालू आहे. पाया पडणं पण चालू आहे, रडणं पण चालू आहे. मगाशी त्या भवानी पेठेत त्या ठिकाणी काहीतरी सांगितलं की आत्ताच्या आत्ता बोर मारून देतो. वर्षभर का नाही मारलं? आजच कसं बोर मारायचं सुचलं. मी आज आमच्या पदयात्रेत आपला वर चोरमुले प्लॉटच्या तिथं डोर आड आहे. फार पूर्वी मी तुकाराम बापू शिंदे, मठपती महाराज, आम्ही तिथून आमदार कोट्यातनं पाईप लावून पहिल्यांदा स्मशानभूमीत झाडं लावली होती, वैकुंठ स्मशानभूमीत. त्या डोर आडावरची मोटार गेली कित्येक वर्ष बंद आहे. तिथं बसवलेली टाकी सुद्धा कुणाच्या घरी गेली त्याचाही पत्ता नाही. हे सगळे प्रकार आपण उघड्या डोळ्यांनी 9 वर्ष पाहिलेले आहेत. गाईचं पांघरून घेतलं म्हणजे कोल्ह्याची प्रवृत्ती बदलत नसते. होत नसतं तसं. परत कवा पांघरून काढतील आणि कवा लचका तोडतील त्याचा नियम नाही, हे लक्षात ठेवा. आणि कुठल्याही गोष्टीपेक्षा न जात पर न पात पर
सिर्फ दिलीप सोपल की बात पर मशालीच्याच पुढचं बटन दाबा आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासहित प्रचंड मताने विजयी करा ही नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठे वारलेलेच सांगायचं ह्याच्यावर असतं काय. एक मिनिट ते समोर उभारलेले जर शांत. आपले एक सहकारी बाळू गोपाळ खरंगळे सिद्धार्थ मगे राहणारे आपले सहकारी आहेत. त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो. ठीक आहे. सर्व बार्शीकर बंधू भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्यामुळे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.